गुड मॉर्निंग. आज मी टिफिनसाठी भेंडी मसाला बनवणार होती. सगळ्यात आधी भेंडी छान धुवून घेतली, बारीक कट करून घेतली. त्यानंतर कडकडत असे उकडतं तेल होऊ दिलं. त्यानंतर ती भेंडी त्यात टाकली. अतिशय एकदम छान अशी तिला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची आहे. मसाले टाकायचे आणि तुमच्या घरात जे मसाले असतील, खडे मसाले असतील ते टाकायचे. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. मी 2 चम्मच टाकले. त्यानंतर छान असं झालं, मसाला पूर्ण होऊ द्यायचा, परतून घ्यायची. त्यानंतर खोबऱ्याचं किसही घालायचं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकतात. त्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकायचं. जास्त पाणी टाकू नका, कारण कमी पाण्यामध्येच ती भेंडी असते, कारण ती कोरडी बनवायची असते. जास्त पाणी टाकल्यावर तिची चव जाते. तुम्ही कोरडी भेंडी ट्राय करा आणि ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. छान असे मसाले झाल्यानंतर क्रिस्पी असे तुमची सगळी भेंडी त्यात टाकायची आहे. तुम्ही गॅस 2 मिनटं आधी बंद करण्याआधी ती भेंडी टाका. लवकर टाकल्यामुळे ती चिकट होऊन जाते आणि नरम होते. क्रिस्पी भेंडी छान लागते. त्यानंतर शंभूची सकाळची गडबड. त्याचे पप्पा हे ऑफिसला जात होते. बॅग पकडली, रोज मागे लागतो. आजही त्याने तसंच केलं. त्याचे पप्पा आज ऑफिसला जात होते, तोही मागे लागू लागला. रोज दरवाजाजवळ येऊन बसतो, त्याचं हे रोजचंच आहे. आजही त्याने तसंच केलं. सकाळची कामं. त्यानंतर मी पटकन अशी गॅस ओटा घासणार होती आज, कारण आजूबाजूला पूर्ण तेल उडालेलं होतं आणि गॅस ओटाही खूप चिकट झाला होता. मी पटकन असे ग्लास वगैरे सगळं गॅस ओटा तर हा रोजच धुतला जातो आणि घासला जातो, पण मग कधी रात्री आपण फक्त कधी कापड मारून घेतो. पण सकाळी मी रोज डेली हा गॅस ओटा घासते, कारण ते पटकन वाळायला टाकते, कारण सकाळचंच ऊन येतं, दुपारून ऊन येत नाही. थँक्यू सो मच. बाय.